केळशी गावात पेटत्या पलेत्या हाती घेऊन साहसी नृत्याची परंपरा आजही कायम आहे. केळशी गावातील आळ्या पाखाड्या वाड्यांमधील लोक गौरी पूजनाच्या रात्री पांढरे शुभ्र धोतर, सदरा आणि झब्बा लेंगा आणि डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी परिधान करून हातात पेटत्या मशाली घेऊन सनई, ढोल, टिमकी या वाद्यांच्या तालावर इकडचा तिकडे पायाचा पावंडा होणार नाही याची खबरदारी घेत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पावड्यांवर नाचतात. यावेळी आलेली गवर फुलून जाय, माळ्यावर बसून पोळ्या खाय अशा प्रकारे मुखाने सतत गजर करीत लोक केळशी ग्रामदैवत श्री कालभैरवाचे दर्शनासाठी येत असतात. श्री कालभैरव मंदिरासमोर आल्यावर तेथे सने, ढोल, टिमकीच्या वाद्याच्या ठेक्यावर फेर धरून नाचतात. हाती पेटत्या मशाली प्रत्येकाने जरी घेतलेल्या असल्या तरी दुखापत होणार नाही याची खबरदारी घेत केळशीतील लोक ही परंपरा जपत आलेले आहेत. त्यामुळे आज इतक्या वर्षात काही अघटित घडलेले नाही. ही त्या विघ्नहर्त्याची कृपाच म्हणावी लागेल. श्री कालभैरव मंदिरासमोर फेर धरून नाचल्यानंतर सर्व आळ्या पाखाड्या वाड्यांमधील लोक आपापल्या आळ्या वाड्या पाखाड्यांमध्ये गौरी समोर रात्रभर नाचतात. केळशीमधील अनेक घरात गौरी पूजन झालेले असते आणि या नाचाच्या माध्यमातून सर्वजण भवानीचा गोंधळ घालीत असतात. अशी ही वर्षानुवर्षांची परंपरा त्या श्रद्धेने आणि परंपरेने केळशीतील लोक आजपर्यंत जोपासत आलेले आहेत. कोकणात कोठेही असा कार्यक्रम होत नसावा. पाहुयात केळशी गावात साजरा होणाऱ्या या पेटत्या पलेत्यांच्या साहसी नृत्याचा ऐतिहासिक कार्यक्रम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.